गुड आफ्टरनून स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये म्हणजेच आपल्या 18व्या लेक्चरमध्ये आपण अंडरस्टँडिंग हार्मोनी इन नेचर हा पार्ट जो आहे हा डिटेल डिस्कस केला होता. हे आपलं टोटल चौथं युनिट सुरू आहे. म्हणजे युनिटचं द नेम ऑफ युनिट इज हार्मोनी इन नेचर. त्याच्यामध्ये हा जो काही पार्ट मी अंडरलाईन करत आहे हा किंवा टिक करत आहे हा आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे आपलं 19 लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण हा डिटेल डिस्कस केला होता. तर माझे सर्व विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे, जर लेक्चर आवडत असतील तर सबस्क्राईब म्हणजे आपलं चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करायचं असेल, सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याला लाईकसुद्धा करायचं आहे. तर आता कुठलाही वेळ न वाया घालवता आपण लगेच दुसऱ्या बीटकडे आपण म्हणजे दुसरा बीट किंवा याच युनिटचा दुसरा पार्ट हा आज आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. तर आता सेकंड पार्ट ऑफ धिस युनिट इज इंटरकनेक्टनेस, सेल्फ रेग्युलेशन अँड म्युच्युअल फुलफिलमेंट अमॉंग द फोर ऑर्डर्स इन द नेचर. आता हे आपण हा जो काही पार्ट आहे हे मागच्या लेक्चरमध्ये आपला डिटेल कव्हर झाला होता. आता हा पार्ट आहे जो आहे हा आपण या लेक्चरमध्ये डिटेल डिस्कस करू. आता इथं टायटल बघा आपलं, इंटरकनेक्टनेस, सेल्फ रेग्युलेशन अँड म्युच्युअल फुलफिलमेंट अमॉंग द फोर ऑर्डर ऑफ द नेचर. आता हे फोर ऑर्डर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की कोणत्या फोर ऑर्डर आहेत असतात या. तर फोर ऑर्डर जे नेचरचे आहेत त्या आपण बघितल्या, तर मागच्या फिजिकल ऑर्डर असेल, बायो ऑर्डर असेल, ॲनिमल ऑर्डर असेल आणि ह्युमन ऑर्डर. आता बायो ऑर्डर म्हणजेच काय, इट मीन्स दॅट नॉन लिव्हिंग थिंग्स. आता नॉन लिव्हिंग थिंग कोणकोणते असतात, लाईक एअर, वॉटर, मेटल किंवा ते काही असू द्या, रॉक असू द्या, नदी, तलाव, हे सगळं कशामध्ये येतील, फिजिकल ऑर्डरमध्ये. ज्या काय जे की नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्या सगळ्या फिजिकल ऑर्डर. आता मी सेकंड लिहिलं की बायो ऑर्डर किंवा प्लांट ऑर्डर. त्याच्यामध्ये काय येतील, धिस इन्क्लूड ग्रास, प्लांट्स अँड ट्रीज. याच्यामध्ये म्हणजे सगळं जे काय वनस्पतीचा वर्ग, प्लांटचा जो काही वर्ग आहे तो सगळा याच्यामध्ये येईल. नंतर ॲनिमल ऑर्डरमध्ये काय आहे सगळं याच्यामध्ये, इट इन्क्लूड बर्ड्स, बर्ड्स असतील, ॲनिमल असतील, इन्सेक्ट असतील आणि इतर मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते असू द्या ते सगळे या कॅटेगरीमध्ये येतील. आणि चौथी ऑर्डर आहे ह्युमन बिईंग, म्हणजे जे काय माणूस आहेत हे सगळे या फोर्थ ऑर्डरमध्ये येतील. आता बघा आपण आपल्याला टॉपिकच काय, इंटरकनेक्टनेस, सेल्फ रेग्युलेशन अँड म्युच्युअल फुलफिलमेंट अमॉंग द फोर ऑर्डर. या फोर ऑर्डरमध्ये तिन्ही गोष्टी असल्या पाहिजे. कोणत्या, एक इंटरकनेक्टनेस, सेल्फ रेग्युलेशन आणि म्युच्युअल फुलफिलमेंट. आता इंटरकनेक्टनेस म्हणजे काय, तर इंटरकनेक्टनेस मीन्स, आता बघा इथं सिंपल डेफिनेशन लिहिले मी इथं. इंटरकनेक्टनेस मीन्स ईच ऑर्डर. आता ईच ऑर्डर म्हणजे कोणतं, हे चार ऑर्डर म्हणजे फिजिकल ऑर्डर असेल, बायो ऑर्डर असेल, ॲनिमल ऑर्डर असेल आणि ह्युमन ऑर्डर. ईच ऑर्डर इज लिंक अँड डिपेंडेंट ऑन द अदर्स. इफ वन ऑर्डर इज हार्म, ऑल अदर ऑर्डर्स आर अफेक्टेड. म्हणजे काय झालं, इंटरकनेक्टेड म्हणजेच का, की ह्या जे काही चार ऑर्डर आहे म्हणजे कोणती, ही फिजिकल ऑर्डर असेल, बायो ऑर्डर असेल, ॲनिमल ऑर्डर असेल अँड ह्युमन ऑर्डर, दिस ऑल फोर ऑर्डर्स आर डिपेंड ऑन इच अदर. म्हणजे प्रत्येक ऑर्डर ही एकमेकावर डिपेंड आहे. म्हणजे आपण यातली कोणतीही जर एखादी ऑर्डर मिस केली तर बाकीच्या तीन ऑर्डरला कुठलाही मिनिंग किंवा दे आर मिनिंगलेस होतील. म्हणजे सगळे जे काही चार ऑर्डर्स आहेत हे एकमेकावर डिपेंड आहे, त्यालाच आपण इंटरकनेक्टनेस म्हणलं. त्याच्यामध्ये खाली हे पण सेंटेन्स, इफ वन ऑर्डर इज हार्म, ऑल अदर्स आर अफेक्टेड. फॉर एक्झाम्पल, जर फिजिकल ऑर्डर याला आपण हार्म म्हणली, जर इथं वॉटरच नसेल, साधं जर आपण म्हणलं की ही जी ऑर्डर आहे डिस्टर्ब झाली, तर वॉटर नसेल तर या तीन लाख गोष्टीला काही अर्थ आहे का, तर या मिनिंगलेस होतील. म्हणजे काय झालं, की या जर एक जरी ऑर्डर अफेक्टेड झाली तर बाकीच्या तीन ऑर्डरला काही मिनिंग असणार नाही. म्हणजे साधं मी एक्झाम्पल, फिजिकल ऑर्डरचं जर वॉटर नसेल तर या तिघाचं काही राहणार आहे का, तर नाही. बायो ऑर्डर असेल, ॲनिमल ऑर्डर असेल आणि ह्युमन ऑर्डर हे ऑटोमॅटिक संपतील. म्हणजे काय झालं, की या चार पैकी कुठलीही ऑर्डर एखादी हार्म झाली तर बाकीच्या तीन ऑर्डरला कुठलाही व्हॅल्यू किंवा दे आर नॉट एक्झिस्ट, ते अस्तित्वात राहणार नाहीत. आता दुसरं दिलेलं आपण म्युच्युअल फुलफिलमेंट. आता म्युच्युअल फुलफिलमेंट का, म्युच्युअल फुलफिलमेंट मीन्स इच ऑर्डर गिव्ह समथिंग अँड रिसीव्ह समथिंग इन रिटर्न. त्याला सोप्या भाषेत आपण गिव्ह अँड टेक पॉलिसी म्हणू आपण त्याला. कीपिंग बॅलन्स अँड हार्मोनी इन नेचर. म्हणजे जे काही चार ऑर्डर आहेत
फिजिकल असतील, बायो ऑर्डर किंवा ज्याला आपण प्लांट ऑर्डर म्हटलं, ॲनिमल ऑर्डर आणि ह्युमन ऑर्डर. ह्या ज्या म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे काय, या चौघामध्ये गिव्ह अँड टेक पॉलिसी असली पाहिजे. जर ती नसेल तर त्याला आपण म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणू शकत नाही. म्हणजे चारही ऑर्डरमध्ये एकमेकांना, चारही ऑर्डरनी एकमेकासाठी विन विन सिच्युएशन म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी असलं पाहिजे. अदरवाईज त्याच्यामध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट असणार नाही. आता बघा इथं आपण लिहिलं, ह्युमन ऑर्डर विदाउट राईट अंडरस्टँडिंग इज नॉट म्युच्युअली फुलफिल. आता जर आपण बघितलं की हे तीन ऑर्डर आहेत, कोणती, बायो ऑर्डर आहे, फिजिकल ऑर्डर आहे, ॲनिमल ऑर्डर आहे, या तिघांमध्ये काही प्रॉब्लेम नाही. हे तिघं पण गिव्ह अँड टेक पॉलिसी. जेव्हा जेव्हा मी असा ॲरो करणार ना एखाद्या ब्लॉक पासून, हा असा ॲरो म्हणजे काय, बाहेर जातानाचा जो ॲरो आहे ते त्याला गिव्ह कन्सिडर करायचं. म्हणजे GIV लिहितो मी इथं. आणि असा जो ॲरो आहे, हे असा, म्हणजे त्याच्याकडं, त्या ऑर्डरकडं इनकमिंग ॲरो जो आहे त्याला आपण लिहायचा आहे टेक म्हणून, आपण टेक, असं लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे एखाद्या ऑर्डरपासून जाणारा, आउटसाईडला त्या ऑर्डरपासून आउटसाईड जर ॲरो जात असेल तर तो गिव्ह असेल. त्या ऑर्डरपासून जर इनसाइड किंवा इनवर्ड डायरेक्शन जर ॲरो असेल तर टेक असेल. म्हणजे आपण म्हणलं काय, म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे काय, गिव्ह अँड टेक पॉलिसी असली पाहिजे, त्यालाच आपण म्युच्युअल. आता जर डायग्राम ऑब्झर्व केली आपण, ही बघा, बायो ऑर्डर, हे फिजिकल ऑर्डर आणि हे ॲनिमल ऑर्डर, या तिन्ही मध्ये एकमेकासाठी गिव्ह अँड टेक पॉलिसी आपल्याला दिसते बघा. बायो ऑर्डर आणि ॲनिमल ऑर्डर बघा, हे ॲरो इकडे, हा ॲरो इकडे, म्हणजे इथं गिव्ह अँड टेक पॉलिसी. ॲनिमल ऑर्डर आणि फिजिकल ऑर्डर गिव्ह अँड टेक पॉलिसी, दोन्ही डायरेक्शन ॲरो दिसते, काही इश्यू नाही. फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर याच्यामध्ये दोन्ही डायरेक्शन म्हणजे इनकमिंग डायरेक्शन ॲज वेल ॲज आउटकमिंग डायरेक्शन किंवा आउटवर्ड डायरेक्शन, या दोन्ही डायरेक्शन ॲरो दिसते, म्हणजे इथं काही इश्यू नाही. गिव्ह अँड टेक पॉलिसी कोणत्या, तिन्ही ऑर्डरमध्ये आहेत. कोणत्या, फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर आणि ॲनिमल ऑर्डर, या तिन्हीमध्ये आपल्याला बघा इथं गिव्ह अँड टेक पॉलिसी दिसते. म्हणजे तिन्हीमध्ये काय, हा जो काय ॲरो आहे टेक आणि गिव्ह, हा दोन्ही ॲरो दिसतात. जर आता इथं बघा, आता डिस्टर्बन्स कुठे झाला, या ह्युमन ऑर्डरमुळे इथं गोंधळ निर्माण झालेला दिसते. जर तुम्ही ॲरो जर बघितले तर इकडे बघा, इकडे सगळं रिसिव्ह आहे. म्हणजे रिसिव्ह किंवा टेक काय, इकडे गिव्ह कुठंच दिसणार नाही. म्हणजे दोन्ही जे ॲरो दिसतात तुम्हाला, हे एकाच डायरेक्शन दिसतात. म्हणजे ॲनिमल ऑर्डर टू ह्युमन ऑर्डर दोन्ही डायरेक्शन एकाच, म्हणजे फक्त गिव्ह पॉलिसी दिसते, टेक पॉलिसी दिसत नाही. बायो ऑर्डर आणि ह्युमन ॲरो ऑर्डर इथं पण दोन्ही ॲरो एकाच डायरेक्शन दिसतात. म्हणजे फक्त इथं सुद्धा जे आहे टेक टेक पॉलिसीज इम्प्लिमेंट झालेली दिसते. फिजिकल ऑर्डर आणि ह्युमन ऑर्डर इथं जर बघितलं, इथं पण दोन्ही ॲरो एकाच डायरेक्शन आपल्याला दिसतात. म्हणजे इथं सुद्धा इट टेक प्लेस, इट सॅटिस्फाय ओनली टेक पॉलिसी बट डज नॉट सॅटिस्फाय गिव्ह पॉलिसी. म्हणजे जर आपण फिजिकल ऑर्डर आणि ह्युमन ऑर्डर कन्सिडर केलं तर इथं सुद्धा नुसतं टेक किंवा रिसिव्ह पॉलिसी दिसते, त्यात गिव्ह पॉलिसी कुठेही दिसत नाही. म्हणजे जेव्हा ह्युमन ऑर्डर पिक्चरमध्ये येतो, हे कुठंतरी नेचरची सायकल हे इथं डिस्टर्ब झालेली दिसते. पण ते कशामुळे, ह्युमन ऑर्डर, हे तर बघा आपण लिहिलं, ह्युमन ऑर्डर विदाऊट राईट अंडरस्टँडिंग इज नॉट म्युच्युअली फुलफिल. म्हणजे जे सध्या आपण प्रेझेंट स्टेट दिसतो, जे काय ग्लोबल वॉर्मिंग असेल, फॉरेस्ट डिग्रेडेशन असेल, किंवा सॉईलचं किंवा नद्याचं जे काही गटारात रूपांतर झालेलं दिसते, म्हणजे हे कशामुळे झालं, ही या इथं गडबड झाली. इथं फक्त आपण टेक पॉलिसी, ह्युमन ऑर्डरने गिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंटच केली नाही. तर त्याच्यामुळे जे काही नद्याचं गटारात रूपांतर किंवा फॉरेस्टचं डिग्रेडेशन किंवा जे आपण म्हणतो वाघांची संख्या कमी किंवा इतर पक्ष्याची संख्या कमी, तर हे विदाऊट राईट अंडरस्टँडिंग असल्यामुळे हे जे काय जे नेचरची डिसऑर्डर निर्माण झाली, तर हे या व्यक्तीमुळे किंवा ह्युमन ऑर्डर जेव्हा पिक्चरमध्ये येते त्यावेळेस नेचर डिसऑर्डर क्रिएट झाली. पण ती नेचर डिसऑर्डर कशामुळे क्रिएट झाली, विदाऊट राईट अंडरस्टँडिंग. हे राईट अंडरस्टँडिंग आपली क्लिअर नाही. म्हणजे आपण, जसं मी सांगितलं अगोदरल्या लेक्चर, डेव्हलपमेंट फक्त बिल्डिंगा उभारणे, मोठमोठे रस्ते करणे किंवा
दुसरं काहीतरी हे त्यालाच म्हणलं, त्यालाच आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे काही पोल्युशन किंवा प्लांटचं हे जे काय प्रमाण कमी होताना किंवा फॉरेस्टचं डिप्लेशन होताना दिसते आपल्याला, किंवा डेव्हलपमेंटच्या नावाखाली नद्याचं जे काही पोल्युशन होते, म्हणजे नद्याचं पोल्युशन म्हणजे कसं होतं की इंडस्ट्री, शेवटी ते इंडस्ट्रीमधून जे काय वेस्टेज आहे ते नद्यामध्येच जात आहे ना, म्हणजे हे नद्याचं पोल्युशन. हे सगळं आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली हे सगळ्या गोष्टींमध्ये आपण हस्तक्षेप केला आणि त्याच्यामुळे नेचर डिसऑर्डर क्रिएट झाली. आता ही नेचर डिसऑर्डर कशामुळे झाली? विधाऊट राईट अंडरस्टँडिंग. आपण फक्त मटेरियल गोष्टीलाच जे काही डेव्हलपमेंट नावाचं जे काही आपण गोंडस नाव देतो, तर ते कुठंतरी आपण निसर्गाच्या विरुद्ध जाताना दिसतो आपण. तर त्याच्यामुळे हे काय त्याला आपण म्हणतो की विधाऊट राईट अंडरस्टँडिंग हा शब्द मी त्याच्यासाठी वापरलेला आहे. आता इथं लिहिलं आपण बघा, फिजिकल ऑर्डर मध्ये कोणकोणत्या नॉन लिव्हिंग थिंग्स बघितलं आपण. दीज आर द बेसिक थिंग्स ऑफ द नेचर. दे गिव्स लाईफ टू प्लांट, ट्रीज, ह्युमन ऑर्डर. आणि सगळ्यांना आपल्याला लाईफ कुठून मिळणार? तर फिजिकल ऑर्डर. बायो ऑर्डर मध्ये सगळे आपण प्लांट, ट्रीज या कन्सिडर केल्या होत्या. दे गिव्ह द फूड, ऑक्सिजन, शेल्टर टू ॲनिमल. आणि ह्युमन ऑर्डर सगळ्यांनाच देतात. व्हेन लिव्स फॉल्स अँड डिके, दे बिकम मॅन्युअर अँड टेक अँड मेक द सॉइल फर्टाईल अगेन. म्हणजे इथं पण सगळ्यामध्ये विन विन सिच्युएशन आपल्याला दिसते, किंवा गिव्ह अँड टेक पॉलिसी असं दिसते इथं पण. नंतर ॲनिमल ऑर्डर जर आपण कन्सिडर केली, ॲनिमल डिपेंड्स ऑन द प्लांट्स फॉर फूड. दे ऑल्सो हेल्प द नेचर बाय गिव्हिंग मॅन्युअर किंवा मॅन्युअर फॉर द सॉइल, म्हणजे सॉइल फर्टाईल करण्यासाठी हे सुद्धा हेल्प करते. स्प्रेडिंग सीड हेल्प फॉर द ट्रीज, म्हणजे जर सीडचं जर स्प्रेड झाले किंवा ज्याला आपण पोलिनेशन म्हणतो ते जर झालं, तर ट्री चं जे काही प्रमाण आहे ते वाढायला मदत होते. म्हणजे इथं सुद्धा गिव्ह अँड टेक पॉलिसी इम्प्लिमेंट होताना दिसते. पण इथं ह्युमन ऑर्डर जेव्हा आपण कन्सिडर करतो, तेव्हा इथं कुठंतरी ह्युमन ओनली रिसिव्ह एव्हरीथिंग फ्रॉम फिजिकल ऑर्डर अँड प्लान, बट डज नॉट गिविंग रिटर्न टू द अदर थ्री ऑर्डर. म्हणजे इथं फक्त त्यांनी येऊ द्या, आपल्याकडे येऊ द्या, द्यायचं काही नाही अशी पॉलिसी ह्युमन ऑर्डरनं इम्प्लिमेंट केली. आणि त्याच्यामुळे जे काही नेचर डिसऑर्डर झाली किंवा नेचरचा जे काही प्रॉब्लेम किंवा ग्लोबल वॉर्मिंग असेल, रिव्हर पोल्युशन असेल, किंवा ॲनिमलचं जे काही संख्या कमी होताना दिसते, हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होताना दिसतं. विदाउट राईट अंडरस्टँडिंग वी आर नॉट टेकिंग केअर ऑफ नेचर अँड ऑल ऑर्डर्स. म्हणजे हे राईट अंडरस्टँडिंग आपण अंडरस्टँडिंग कशाला समजतं? डेव्हलपमेंटच्या नावाखाली ट्रीचं डिप्लेशन होत आहे, नद्याचं पोल्युशन होत आहे, आणखी बऱ्याच गोष्टी आपण निसर्गात हस्तक्षेप करत आहे, आणि त्यालाच आपण डेव्हलपमेंट ह्या काहीतरी गोंडस शब्द दिला. आणि हे कुठंतरी आपण चुकीच्या डायरेक्शननं जात असताना आपल्याला दिसते. नंतर बघा ही स्लाइड आपण बघू आता. ह्युमन ऑर्डर विथ राईट अंडरस्टँडिंग इज म्युच्युअली फुलफिलिंग ऑल ऑर्डर. म्हणजे रिअलमध्ये एक्सपेक्टेड स्टेट कोणती आहे? ही आहे. आता बघा इथं कसं आहे, जर राईट अंडरस्टँडिंग असेल आपल्याला, तर आता हे बघा हे ॲरो, इथं पहिल्या डायग्राम मध्ये आपण फक्त याच डायरेक्शनने ॲरो दिले होते, म्हणजे फक्त गिव्ह आणि हे फक्त आपण टेक या डायरेक्शन. इथं कसं झालं की आता इथं राईट अंडरस्टँडिंग असल्यामुळे गिव्ह अँड टेक पॉलिसी चारही ऑर्डरमध्ये दिसते बघा इथं. बायो ऑर्डर आणि फिजिकल ऑर्डर, गिव्ह अँड टेक पॉलिसी दोन्ही ॲरोचे जे काही डायरेक्शन आहे अपोजिट डायरेक्शन दिलेल्या दिसतात. बायो ऑर्डर आणि ॲनिमल ऑर्डर, गिव्ह अँड टेक पॉलिसी इथं पण दिसते आपल्याला, म्हणजे हा ॲरो इकडे, हा ॲरो इकडे. नंतर ॲनिमल आणि ह्युमन ऑर्डरमध्ये गिव्ह अँड टेक पॉलिसी, हा ॲरो म्हणजे गिव्ह इंडिकेट करते, हा ॲरो टेक इंडिकेट करते. इथं जर आपण विचार केला ह्युमन ऑर्डर आणि बायो ऑर्डर, इथं गिव्ह, हा जो काय ॲरो दाखवला मी हा गिव्ह, आणि हा जो ॲरो येत आहे हा टेक पॉलिसी. जर फिजिकल ऑर्डर आणि ह्युमन ऑर्डर, इथं पण मी हा ॲरो दाखवला हा गिव्ह, आणि हा जो काही ॲरो हा टेक पॉलिसी. म्हणजे जर राईट अंडरस्टँडिंग जर असेल ह्युमनची, किंवा ही एक्सपेक्टेड, किंवा आपण त्याला आयडियल स्टेट म्हणू, तर हे काय झालं की जर राईट अंडरस्टँडिंग असेल तरच ती पॉसिबल आहे. विदाऊट राईट अंडरस्टँडिंग ते पॉसिबल नाही. म्हणजे एक्सपेक्टेड काय आहे? ही ऑर्डर आहे. होताना काय दिसते? फक्त माणूस फक्त येऊ द्या, म्हणजे
टेक टेक पॉलिसी अप्लाय करत आहे, पण आयडियली कोणती असायला पाहिजे, तर ही ऑर्डर असायला पाहिजे. म्हणजे राईट अंडरस्टँडिंग जर ह्युमनमध्ये असेल, म्हणजे आता आपण पहिलेही बघितलं की या तीन ऑर्डरमध्ये कुठेही हस्तक्षेप नसते. पण जेव्हा ही ऑर्डर पिक्चरमध्ये येते, ह्युमन ऑर्डर, तिथं कुठेतरी गडबड होताना दिसते नेचर सायकलमध्ये. ती गडबड का होते, तर विदाऊट राईट अंडरस्टँडिंग माणसांनी डेव्हलपमेंटच्या नावाखाली जो काही निसर्गाचा नाश केला, त्याच्यातून हे काही प्रॉब्लेम क्रिएट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग तुम्ही म्हणता सर डेव्हलपमेंट करायचीच नाही का, डेव्हलपमेंट करायची आहे, पण त्या मोबदल्यात आपल्याला नेचरला, म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर आपण झाडं तोडली, 50 झाडं तोडली, तर माणसानं त्या इथं एक्सपेक्टेड असते, नाही 100 जरी लावले तर मिनिमम मिनिमम 50 ॲज इट इज तरी लावणं हे एक्सपेक्टेड आहे. म्हणजे नाहीतर सर म्हणसाल तुम्ही सर डेव्हलपमेंटच करायची नाही का, तर करायची आहे. पण डेव्हलपमेंट करत असताना नेचरचं भान सुद्धा ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर सर तुम्ही सांगते की डेव्हलपमेंटच्या नावाखाली असं असं, तसा बोलण्याचा अर्थ नाही. डेव्हलपमेंट करणं आवश्यक आहे, परंतु त्याच्यासाठी आपल्याला नेचरचं जे काही सायकल किंवा नेचरचं जे काही हार्मनी आहे ती डिस्टर्ब होता कामा नये. Human order with right understanding means human live with clarity, responsibility and harmony at the level of self, family, society and nature लेवलला. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला हार्मोनी, नुसतं फॅमिली सेल्फला हार्मोनी असून चालते का, नाही. फॅमिलीला हार्मोनी असून चालते का, नुसतं नाही. सोसायटीला तर चालते का, तर नाही. म्हणजे या चारही ऑर्डरमध्ये हार्मोनी म्हणजे काय, म्युच्युअल फुलफिलमेंट किंवा डिपेंडेबिलिटी किंवा इंटरकनेक्टनेस आवश्यक आहे. In this state, human don't exploit but nature. In this state, human don't exploit but nature. बघा आता. Thus, they म्युच्युअली फुलफिल, म्हणजे नेचरचं एक्सप्लॉइट न करता त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, नेचरचं आपल्याला केअर घ्यायची आहे. रिस्पॉन्सिबल पणे आपल्याला रिसोर्सेस यूज करायचे आहेत. आता बघा फिजिकल ऑर्डर बाय प्रोटेक्टिंग, कन्झर्वेटिंग अँड युझिंग देम रिस्पॉन्सिबिली, म्हणजे जे काय सॉईल असेल, वॉटर असेल, एअर असेल किंवा जे काय मटेरियल, म्हणजे त्याच्यामध्ये हे असतील, आपले खनिज असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील. प्लांट ऑर्डर बाय नर्चरिंग, प्लांटिंग अँड को एक्झिस्टिंग. ॲनिमल ऑर्डरमध्ये बघा बाय केअरिंग, प्रोटेक्टिंग अँड लिव्हिंग इन हार्मनी, म्हणजे चारही आणि ह्युमन ऑर्डरमध्ये काय लिहिलं आपण, बाय इन्शुरिंग जस्टिस, ट्रस्ट, प्रॉस्पेरिटी, हॅपीनेस फॉर ऑल ह्युमन्स. म्हणजे ह्युमनना रिस्पॉन्सिबलपणे या चारही ऑर्डरसोबत वागायचं आहे, तरच आपण त्याला हार्मनी किंवा म्युच्युअल फुलफिलमेंट किंवा इंटर कनेक्टनेस म्हणू. आता एक्सपेक्टेड स्टेट कशी आहे बघा, इथे मी लिहिलं एक्सपेक्टेड विथ द राईट अंडरस्टँडिंग ह्युमन गिव्ह अँड रिसीव्ह इन द बॅलन्स विथ ऑल अदर्स, लिडिंग टू द म्युच्युअल फुलफिलमेंट अँड हार्मोनी इन नेचर. जसं आपण रिअलमध्ये बघितलं की ह्युमन बिंग पण फक्त काय येऊ द्या, फक्त द्यायचा पत्ताच नाही. म्हणजे काय झालं की फक्त रिसिव्ह पॉलिसी जे काही ह्युमन इम्प्लिमेंट करत आहे सध्या, किंवा आपल्याला पाहायला दिसते की ह्युमन ऑर्डर जे आहे फक्त रिसिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करताना दिसते, किंवा तो रिसिव्ह अँड गिव्ह पॉलिसी किंवा टेक अँड गिव्ह पॉलिसी हे इम्प्लिमेंट करत असताना दिसत नाही. तर फक्त टेक पॉलिसी इम्प्लिमेंट करतो. ते कशामुळे, की विदाऊट राईट अंडरस्टँडिंग. पण एक्सपेक्टेड स्टेट काय आपली, की विथ राईट अंडरस्टँडिंग ह्युमन गिव्ज अँड टेक, किंवा गिव्ज अँड टेक पॉलिसी म्हणू आपण, किंवा गिव्ज अँड रिसीव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करायला पाहिजे. बॅलन्स विथ ऑल ऑर्डर्स लिडिंग टू द म्युच्युअल हार्मोनी अँड हार्मोनी इन नेचर. म्हणजे जर आपण उरलेल्या तीन ऑर्डर सोबत, म्हणजे उरलेल्या तीन ऑर्डर कोणत्या असतील, फिजिकल, प्लांट, ॲनिमल, या तीन ऑर्डर सोबत ह्युमन ऑर्डरनं गिव्ह अँड टेक पॉलिसी जर इम्प्लिमेंटेशन केलं किंवा एक्झिक्यूट आणल्या, तर आपल्याला म्युच्युअल फुलफिलमेंट किंवा हार्मोनी इन नेचर दिसते. आता नंतर याच्यामध्ये बघितलं की आपण सेल्फ रेग्युलेशन इन नेचर. आता बघा सेल्फ रेग्युलेशन कोणाला म्हणायचं, सेल्फ रेग्युलेशन इन नेचर मीन्स नेचर हॅज इट्स ओन सिस्टीम टू मेंटेन बॅलन्स अँड हार्मोनी अमॉंग फोर ऑर्डर्स. म्हणजे निसर्गानं कुठेही कोणालाही डिस्टर्ब न करता स्वतःच त्यांनी मेंटेन किंवा म्युच्युअल फुलफिलमेंट हे सिस्टीम निसर्गानं स्वतःच इम्प्लिमेंट केलेली आहे आणि स्वतः व्यवस्थित पाळतो. पण
कोणती बघा, फिजिकल, प्लांट, ॲनिमल आणि ह्युमन ऑर्डर हे निसर्गानं काय केलेलं आहे, की स्वतःच तो त्यानं सिस्टीम क्रिएट केली आणि स्वतःच त्याचं म्युच्युअल फुलफिलमेंट, गिव्ह अँड टेक पॉलिसी ह्या स्वतःच म्हणजे नॅचरलीच तो पाळतो. इथं आपल्याला काही गरज करायची गरज नाही. एव्हरी ऑर्डर, पण आता इथं बघा ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं, एक्सेप्ट ह्युमन विदाउट राईट अंडरस्टँडिंग वर्क्स विदिन इट्स नॅचरल लिमिट. म्हणजे जे काय तीन ऑर्डर होत्या कोणत्या, फिजिकल, प्लांट आणि ॲनिमल, ह्या तीन ऑर्डर जे आहेत हे बरोबर व्यवस्थित नेचरचं जे काही सायकल आहे किंवा म्युच्युअल फुलफिलमेंट आहे किंवा गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे, हे ऑटोमॅटिक हे तीन ऑर्डर मी जो काही तीन असा दाखवला ना, हा हा जो काही तीन हा हे बघा, हे असा जो दाखवला हे ऑटोमॅटिक पाडतात. पण जेव्हा एक्सेप्ट ह्युमन विदाऊट राईट अंडरस्टँडिंग, पण जेव्हा माणूस हा विदाऊट राईट अंडरस्टँडिंग इथं एंट्री करतो या ऑर्डरमध्ये, तेव्हा कुठेतरी गडबड होताना दिसते आपल्याला. each one takes only what is needed and gives back to the cycle, ensuring continuity and mutual fulfillment. म्हणजे जर ह्युमन ऑर्डर जर आपण सोडली तर ही तीन ऑर्डर बरोबर नेचरच्या लॉनुसार काम करताना दिसतात. म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन त्या करताना दिसतात किंवा डिपेंडेबिलिटीचा जो काही रूल आहे तो सुद्धा फॉलो करताना आपल्याला तीन ऑर्डर आपल्याला दिसतात. पण जेव्हा ह्युमन ऑर्डर तिथं एंट्री करतो तिथं स्वतःही डिस्टर्ब होतो आणि तीन ऑर्डर सुद्धा डिस्टर्ब करण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्याच्यातूनच ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा नेचर डिसऑर्डर किंवा एअर पोल्युशन असेल, सॉईल पोल्युशन असेल, रिव्हर पोल्युशन असेल, ह्या गोष्टी किंवा फॉरेस्ट डिग्रेडेशन असेल, आपल्याला हे प्रॉब्लेम पाहायला मिळतात. कारण की ते ह्युमन ऑर्डर हे जे काय दोन रूल आहेत म्हणजे म्युच्युअल फुलफिलमेंट आणि इंटरकनेक्टनेस, हे दोन रूल ह्युमन ऑर्डर आपल्याला फॉलो करताना दिसत नाही. त्याच्यातून सगळं जे काही रूल ब्रेक किंवा जे काही डिसऑर्डर निर्माण झाली तर किंवा जे काही गडबड निर्माण झाली तर ते ह्युमन ऑर्डरमुळे निर्माण झाली. आणि ह्युमन ऑर्डर कशामुळे निर्माण झाली तर ते विदाऊट राईट अंडरस्टँडिंग असल्यामुळे ह्युमन ऑर्डरनी जो काही गडबड केलेली आहे किंवा जो काही गोंधळ केला तर या तीन ऑर्डर सोबत तो केलेला आपल्याला पाहायला दिसतो. आता बघा साधं इथं बघितलं आपण सेल्फ रेग्युलेशन बघितलं आपण. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे काय, जे काही एक्सपेक्टेड काय सेल्फ रेग्युलेशन मध्ये काय, निसर्गानं तशी सिस्टीम बनवली की त्या गोष्टी प्रत्येक ऑर्डर ह्या एकमेकासोबत गिव्ह अँड टेक पॉलिसी आणि इंटरकनेक्टनेस पॉलिसी किंवा ज्याला म्युच्युअल फुलफिलमेंट पॉलिसी हे नॅचरलीच होताना दिसतात. आता जर आपण वॉटर सायकलचं जर सेल्फ रेग्युलेशनचं जर एक्झाम्पल केलं म्हणजे वॉटर सायकल म्हणजे आपण फिजिकल ऑर्डर कसं, वॉटर सायकल बघा फॉर एक्झाम्पल हे इथं मी दिलेलं आहे की हे रिव्हर किंवा एखादा तलाव समजा किंवा एखादा समुद्र समजा, त्याचं एव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन होऊन ते इकडे जाणार. आता एव्हॅपोरेशन कोण करते, या सूर्यापासून रेज येऊन याच्यावर पडतील त्याचं बाष्पीभवन होईल. बाष्पीभवन झाल्यानंतर ते वर हवा, जी कोरडी हवा असते ते थोडी म्हणजे हलकी असते आणि ती वर जाईल. वर झाल्यानंतर त्याला थंड हवा लागली की त्याचं कंडेन्सेशन होईल. कंडेन्सेशन झाल्यानंतर त्याचं ढग तयार होतील. हे इथं ढग दिसतात करताना दिसतात. ढग झाल्यानंतर प्रेसिपिटेशन म्हणजेच काय, त्याच्यापासून आपल्याला पाऊस मिळेल आणि पुन्हा एकदा पाऊस या नदीमध्ये येताना आपल्याला दिसतो. म्हणजे जेवढा काही आपण बाष्पीभवनानंतर जेवढं काही पाणी वेस्ट गेलं तेवढं त्याच्यापेक्षा जास्त इथं आलेलं आहे. म्हणजे इथं कुठेही विदाऊट वेस्टेज आपल्याला हे पाहायला दिसतं. म्हणजे इथं गिव्ह अँड टेक पॉलिसी याचं त्यांनी इम्प्लिमेंटेशन केलेलं दिसते. नंतर सेकंड एक्झाम्पल मी सेल्फ रेग्युलेशनचं घेतलं. सेल्फ रेग्युलेशन एक्झाम्पल, सेल्फ रेग्युलेशन एक्झाम्पल इन नेचर युझिंग फॉरेस्ट इकोसिस्टीम. आता बघा इथं मी काय केलेलं आहे, एक ट्री दाखवला, इथं लॉयन दाखवला, इथं एक डिअर किंवा हरिण दाखवली आणि हे असा एक ॲरो दाखवला. आता बघा, आता हे जर आपण बघितलं तर हे ट्री दाखवली मी इथं. ट्रीचा उपयोग काय, त्या ट्री सगळ्यांना ऑक्सिजन किंवा जे काही सावली असेल किंवा ज्या काही त्याला सिंहाला किंवा हरिणला लपण्यासाठी जागा, हे सगळ्या गोष्टी कोण देईल, ट्री. आता ट्री सगळ्यांनाच देईल. म्हणजे या डिअरला देईल ऑक्सिजन, लॉयनला सुद्धा ऑक्सिजन देईल. आता म्हणजे आपल्याला काय कळलं की याच्यामुळे हे जो काही ट्री आहे, हा काय लॉयन आहे, हा ट्रीवर सुद्धा डिपेंड आहे. आता हा लॉयन आला, हा कशावर डिपेंड आहे, हरिणवर.
हरिणला तो खाईल. आता हरिण कोणाला खाईल? झाडाला. पण आता तुम्ही म्हणाल सर हरिण खाल्ल्यावर बाकी हरिण सगळ्यात जर हरिण लॉयनने खाल्ल्या तर बाकी नेचर ऑर्डर डिस्टर्ब होईल. तर तसं होत नाही. निसर्गानंच अशी जे काही पॉप्युलेशन यांची क्रिएट केली. तर हे कुठंतरी म्हणजे असं होत नाही की हा लॉयन पूर्ण जे काय जंगलातले हरिण पूर्णच खाऊन टाकणार का? तर नाही. नेचरनं ती केअर घेतलेली आहे. या हरिण किंवा हा डिअर पूर्ण हे प्लांट खाईल का? तर नाही. नेचरनं ती व्यवस्था बरोबर केलेली आहे. नाहीतर सर मग तुम्ही म्हणाल हे हरिण खाल्ल्यावर निसर्गात काहीच राहणार नाही. तसं नाही. तर ते नेचरनी ती पॉप्युलेशन मेंटेन केलेली आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ही थोडीशी डायग्राम एकदा ऑब्झर्व करून घ्या तुम्ही सगळे. की जे जे डायग्राम सांगत आहे ना हे थोडंसं एकदा डोळ्या खालून घ्या, कारण की याचं एक्सप्लेनेशन मी पुढच्या स्लाइडवर दिलेलं आहे. हा, आता हे एक्सप्लेनेशन याचं बघा. आता सेल्फ रेग्युलेशन युझिंग फॉरेस्ट इकोसिस्टीम एक्झाम्पल हे आपण बघितलं. सॉइल आणि प्लांट. सॉइल प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन, ऑक्सिजन अँड सपोर्ट फॉर प्लांट्स ॲनिमल. मग तो लायन असू द्या, डिअर असू द्या, ह्युमन बिईंग असू द्या किंवा इतर प्लांट्स असू द्या. प्लांट्स ग्रोज ओनली ॲज मच ॲज द सॉईल वॉटर अँड सनलाईट अलो. म्हणजे त्याच्यात जर प्लांट्स किंवा हे सगळं जे काय प्लांट्स असतील, ॲनिमल असतील, ह्युमन ऑर्डर असेल, हे काय होणार की या सॉईल किंवा जे काय फिजिकल ऑर्डर आहे त्याच्याशिवाय ही कम्प्लीट होऊ शकणार नाही. नंतर प्लांट्स आणि डिअर. डिअर इट्स द ग्रास, leaves and plants. They take only as much as they needed for survival. नाहीतर मग तुम्ही मागच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सर मग डिअर सगळेच प्लांट खातील, तर तसं नाही. पण त्यांना जेवढे काही आवश्यक आहे तेवढंच खातील. आणि नेचरनंच ती जे काही पॉप्युलेशन प्लांटची असू द्या, लॉयनची असू द्या, ह्युमन बिईंगची असू द्या, डिअरची असू द्या. मग तुम्ही सर सर ह्युमन बिईंगची पॉप्युलेशन प्रचंड आहे. आणि त्याच्यामुळेच निसर्गाला किंवा नेचरची जी सायकल आहे डिस्टर्ब झाली. तर त्याच्या मागं ते रिझन आहे. पण फार म्हणजे ते रिझन जे आहे मी सांगितलं ते त्याचा इम्पॅक्ट 20% आहे. नेचरवर इम्पॅक्ट 80% जर आपण कन्सिडर केला तर ते विदाऊट राईट अंडरस्टँडिंग असल्यामुळे नेचरवर इम्पॅक्ट किंवा बॅड इम्पॅक्ट हे पॉप्युलेशनमुळे नाही, तर बॅड इम्पॅक्ट हे मोठ्या प्रमाणात विदाऊट राईट अंडरस्टँडिंगमुळे घडलेला आपल्याला पाहायला मिळते. लॉयन्स इट डिअर बट नॉट ॲट ऑल ऑफ देम. मी जसं सांगितलं की सिंह हा हरिणाला खातो, पण पूर्णच हरिण खाते का? नाही. तर नेचरनं ती काळजी घेतलेली आहे. ओनली ॲज निडेड फॉर देअर फूड. म्हणजे जेवढी त्याला आवश्यकता आहे त्या लॉयनला तेवढेच तो डिअर खाईल. धिस प्रिव्हेंट डिअर फ्रॉम ओव्हर पॉप्युलेटिंग. म्हणजे आणि त्यांनी म्हणजे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की निसर्गानेच ही केअर केलेली आहे की ते बॅलन्स ठेवणं. म्हणजे जर जो काही सिंहानं जे काय हरिण खात होतं ते काय की या हरिणची संख्या वाढू देत नाही. जर हरिणची संख्या प्रचंड वाढी असतील तर त्यांनी जे काही प्लांट, ग्रास, ट्रीज हे सगळं सपाट केलं असतं, तर म्हणजे नेचरनं ते बॅलन्स बरोबर साधलेलं आपल्याला दिसते. नंतर सॉईल, लॉयन आणि सॉईलचं काय रिलेशन आहे? आफ्टर द डेथ लॉयन और अँड डिअर डिकम्पोज अँड रिटर्न्स न्यूट्रिशन बॅक टू द सॉईल. म्हणजे जर सिंहाची डेथ झाली तर त्याच्यापासून जे काही न्यूट्रियन्स असते किंवा आपण एक खत म्हणू त्याला साध्या भाषेत, ते कुठं जाणार? शेवटी सिंह मेल्यानंतर ते काय सॉईलमध्ये डिकम्पोज होणार. त्याच्यापासून जे काही न्यूट्रियंट्स आहेत ते सॉईलला मिळाल्यानंतर सॉईल आणखी जास्त फर्टाईल होईल. धिस enriches द सॉईल फॉर फ्यू न्यू प्लांट्स. म्हणजे त्याचा उपयोग ते जे काय मी सांगितलं की सिंहाचं जे डिकम्पोज होईल डेथ झाल्यानंतर, त्याच्यामुळे सॉईलची न्यूट्रिशन क्षमता किंवा फर्टिलिटी रेट वाढणार आहे. आणि त्याचाच उपयोग जे काही सॉईलवर जे काही प्लांट आहे, ग्रास आहे, ट्रीज आहे किंवा नवीन प्लांट उगवण्यासाठी ते सॉईलला हेल्प करताना आपल्याला दिसतात. धिस सायकल कंटिन्यूस नॅचरली विदाऊट आउटसाइड कंट्रोल. आता हे जे काय मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ही जी काही सायकल किंवा म्युच्युअल फुलफिलमेंट हे निसर्गानंच तयार केलेली आहे विदाऊट आउटसाइड कंट्रोल. हे जे काय आपण वर्ड लिहिला नाही का, विदाऊट आउटसाइड कंट्रोल, म्हणजे कोणालाही त्याच्यामध्ये हस्तक्षेप इंटरफेअर करण्याची गरज नाही. ते नेचरने व्यवस्थित बनवलेलं आहे. नथिंग इज वेस्टेड. म्हणजे निसर्गानंच ती असं सहज बनवलेलं आहे की कुठलंही वेस्टेज होणार नाही किंवा म्युच्युअल फुलफिलमेंट आणि इंटरकनेक्टनेस ही पॉलिसी कुठेही ब्रेक होणार नाही. पण माणसानं कशामुळे केलं? विदाऊट राईट अंडरस्टँडिंग असल्यामुळे ते माणसानं ब्रेक केलेलं आपण पाहायला मिळतो. नथिंग इज ओव्हरयूज.
धिस इज कॉल्ड ॲज सेल्फ रेग्युलेशन ऑफ द नेचर. म्हणजे सेल्फ रेग्युलेशन ऑफ नेचर म्हणजे काय? दे फॉलो द इंटर कनेक्टनेस अँड म्युच्युअल फुलफिलमेंट गिव्ह अँड टेक पॉलिसी. तर त्याला आपण सेल्फ रेग्युलेशन इन नेचर. आणि हे पॉलिसी फॉलो करताना विदाऊट आउटसाइड कंट्रोल किंवा विदाऊट एनी आउटसाइड इंटरफेरन्स किंवा विदाऊट एनी आउटसाइड डिस्टर्बन्स, हे निसर्गानं स्वतः तयार केलेलं आहे, तर त्याला आपण सेल्फ रेग्युलेशन इन नेचर असं म्हणू. आता हे बघा, मी डायग्राम दाखवली तर सॉईल, जे काय सॉईल दाखवली, सॉईलचा उपयोग कोण करणार? प्लांट्स करणार. प्लांटचा उपयोग कोण करणार? हा डिअर करणार. डिअरला खाण्यासाठी कोण? लॉयन. आफ्टर द डेथ ऑफ लॉयन काय होणार? ते सॉईलमध्ये डिकम्पोज होणार आणि डिकम्पोज झाल्यानंतर त्याचा फायदा, हा जो काही आरो दाखवला तो सॉईलला होणार. सॉईलची फर्टिलिटी किंवा न्यूट्रिशन त्या सॉईलमध्ये वाढणार आणि पुन्हा प्लांट्सला त्याचा उपयोग, तोच डिअरला, तोच लॉयनला. आफ्टर डेट आणखी डेथ झाल्यानंतर, म्हणजे लॉयनचा डेथ झाल्यानंतर डिकम्पोज होणार. डिकम्पोज झाल्यानंतर ते कुठं कुजणार? सॉईलमध्ये. सॉईलमध्ये कुजल्यानंतर सॉईलचं न्यूट्रियंट्स किंवा फर्टिलिटी रेट हे वाढणार. आणखीन ते सॉईलमध्ये जाणार. म्हणजे हे चक्र, विन विन सिच्युएशन, हे चक्र सगळ्यासाठी इथं. किंवा सेल्फ रेग्युलेशन जे काय आहे हे ॲटोमॅटिक होते विदाऊट एनी एक्सटर्नल इंटरफेरन्स. आणि ते बरोबर सेल्फ रेग्युलेशनमध्ये ते बरोबर आपल्याला हे रूल फॉलो करताना दिसतात. इंटरकनेक्टनेस आणि म्युच्युअल फुलफिलमेंट. म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे काय? गिव्ह अँड टेक पॉलिसी, हे कुठलाही हस्तक्षेप न करता हे गोष्टी इथं पाडताना आपल्याला बघायला मिळते, तर त्यालाच आपण सेल्फ रेग्युलेशन इन नेचर असं म्हणतो. होप आहे की सगळ्यांना हे लेक्चर समजलं असेल. जर समजलं असेल किंवा आवडत असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरायचं नाही. थँक्यू.